नमस्कार श्रोते मंडळी. मी शिवांग आदी. आज कथा ऐकवणार आहे दिती आणि दनूचे वंशज. चला तर मग जास्त वेळ न घेता ही कथा आपण ऐकूयात. दिती आणि दनूचे वंशज, भाग पहिला. श्रावण मास, श्रावणाचा पहिला सोमवार. धुक्याने सर्व वातावरण धुरकट झाले होते. वातावरणातील गारवा अंगाला झोंबत होता. बारीक बारीक पाण्याचे थेंब झडत होते. तो विशाल काय पर्वत जणू हिरवा साज करून बसला होता. त्याच्या कणखर दगडावर शैवालाच्या अनेक प्रजातींनी झालर तयार केली होती. त्याच्या विशाल अंगावर कित्येक झाडाझुडपांनी गर्दी केली होती. त्या पर्वताने छोट्या मोठ्या धबधब्यांना जन्म दिला होता. त्यातील एक धबधबा मस्तावलेल्या घोड्याची आयाळ जशी उधळते तसाच खळखळत प्रसन्न झालेल्या दानवाच्या हास्याप्रमाणे आवाज करत खाली कोसळत होता. धबधब्याचा प्रवाह खाली येऊन पर्वताच्या एका जमिनीसारख्या भागावर ठेवलेल्या शिवलिंगावर कोसळत होता. जणू रुद्रदेव त्या खिदळणाऱ्या धबधब्याला शांत करत होते. प्रचंड मोठे ते शिवलिंग 50 मल्ल एकत्रित येऊन सुद्धा त्या शिवलिंगाला हलवू शकत नव्हते. ते शिवलिंग म्हणे एका तरुणाने तेथे नेऊन ठेवले आहे. किती शक्तिशाली असेल तो. त्या पर्वतावर धुक्यातून स्पष्ट दिसत नव्हते, पण तो तोच असावा. तो जवळ येत होता तसा स्पष्ट दिसू लागला. त्याची पदछाप कंप निर्माण करत होती. जणू त्याच्या येण्याने तो विशाल पर्वत थरथर कापत होता. त्याच्या पायात चांदीचे वाळे होते. ते प्रत्येक पावलासोबत थोडे वरती सरकून परत खाली आदळत होते. कमरेला शुभ्र धोती गुडघ्या इतकी लांब. त्याच्या मासल पेंढऱ्या उघड्याच होत्या. सपाट निब्बर पोट आणि भारदस्त रुंद छाती, पिळदार गोलदंड त्याच्या कसरतीचे साक्ष देत होते. किती मेहनत घेत असेल तो. त्याने गळ्यात रुद्राक्षाच्या माळेबरोबर अजून एक आभूषण घातले होते. ते आभूषण जरा वेगळेच भासत होते. तो अधिक जवळ आल्यावर समजले ते एका हिंस्र प्रसूचे 2 सुळे दात आहेत. सुवर्णाच्या तारेत त्याने त्याला एखाद्या मौल्यवान खडा गुंफावा तसे गुंफले होते. ती त्याचीच कारागिरी असावी, कारण त्या आभूषणात सुवर्णकाराने घडविलेल्या दागिन्यासारखी कुशलता नव्हती आणि कलाकारीही दिसत नव्हती. कानात पंचमुखी रुद्राक्षाचे कुंडले त्याच्या चालीबरोबर डुलत होते. त्याने माथ्यावर केसांचा जुडा बांधला होता आणि जुड्यात येऊ न शकलेली केस मानेवर रुळत होते. मंद वाऱ्याबरोबर हवेत सोबत खेळत होते. त्याचे करड्या रंगाचे पाणीदार डोळे फक्त शिवलिंगाकडे पाहत होते, अन्यत्र कुठेही नाही. नाक सरळ आणि नितळ गौरक्रांती. आणि त्याच्या खांद्यावर बसलेली ती स्त्री त्याची माता असावी, कारण तो तिचेच प्रतिरूप भासत होता. फक्त त्याचा वर्ण गौर होता आणि त्याची माता कृश होती. ती थोडी वयस्कर वाटत होती. तिच्या हातात फुलदाणी होती. त्यात शुभ्र कनकपुष्प, बिल्वपत्र आणि पूजेचे सामान होते. आईला शिवदर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या तरुणाला पाहून ती मोहित झाली होती. तो एकदम तिच्या जवळून जात होता. फक्त ती उतरत होती आणि तो चढत होता. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघता बघता मंदोदरीचा त्या एकेरी निसरड्या पाऊल वाटेपेक्षा थोड्या मोठ्या वाटेवरून तोल गेला. ती घसरली. पार्वतीने केवळ बिल्वपत्राचे सेवन करून व्रत पूर्ण केले, परंतु उपवास करून आणि बिल्वपत्र खाऊन ती कोमेजून गेली होती. तिची क्रांती कृशकाळी पडली होती. मै तिला पार्वती व्रताची कथा सांगत होता, पण सारखा प्रतिसाद देणारी मंदोदरी गप्प का? त्याने आवाज दिला, मंदोदरी? तरीही काहीच प्रतिसाद नाही. त्याने झटकन मागे पाहिले. ती घरंगळत खाली जात होती. मै जोरात ओरडला, मंदोदरी! घाबरलेला आवाज ऐकून त्या युवकाने मागे पाहिलं, पण तो चालू लागला. त्याच्या मातेने त्याला टपली मारली, तिला वाचव बाळा. परंतु माते, तुझी शिवपूजा? माझी शिवपूजा एखाद्याच्या जीवापेक्षा महत्वाची नक्कीच नाही. जा, तिला वाचव. आपल्या मातेला खाली ठेवून त्या युवकाने कमरेला असलेली धातूंची नखं बोटात घातली आणि त्या निसरड्या शैवालाने आच्छादलेल्या खडकावर सुद्धा पकड मजबूत ठेवून सरसर खाली उतरू लागला. मंदोदरी खडकाला धरण्याचा प्रयत्न करत होती, पण शैवालामुळे तिची पकड बसत नव्हती. ती एका झाडाच्या जाळीत गुंतली, पण ती फार काळ गुंतून त्यावर राहणार नव्हती. तो युवक सरसर उतरून त्या जाळीपर्यंत पोहोचला.
त्याने तिला सूचना केली, अजिबात हालचाल नाही. तो हळूहळू तिच्याकडे सरकत होता. तिच्याकडे एक हात करून तो तिला विश्वास देत होता. घाबरू नको. तुझा हात हळूच पुढे कर. पण ती त्या स्थितीत स्वतःला ठेवू शकत नव्हती. फांद्या तिला टोचत होत्या. तिने गडबडीने हात पुढे केला. त्या तरुणापर्यंत तिचा हात जाण्या अगोदरच तिचे ओझे झेपू न शकणाऱ्या फांद्या मोडल्या आणि ती परत कोसळली. खाली, एकदम खोल. ते एक सरोवर होते. त्याने पण उडी घेतली. दोघे पाण्यात खोल गेले. काहीच वेळात त्याने तिला वर काढले, काठावर आणून सोडले. तू पोहायला शिकले पाहिजेस. आणि तो पुन्हा चालू लागला. वर, पर्वताकडे. थांब. खूप खूप धन्यवाद तुझे. तू कोण आहेस? माझ्यासाठी तू एवढा मोठा धोका पत्करला. नकोस विचारू मी कोण आहे ते. मला जाणून घेऊन काय करणार आहेस? कशाला एवढ्यावर गेली होतीस? तुझ्यामुळे माझ्या मातेच्या पूजेमध्ये व्यत्यय आला. माझा तसा काही हेतू नव्हता. मला माफ करा. पर्वत चढायला खूप सराव लागतो. असं नवीन माणसाला हा पर्वत चढणे सोपे नाही. वाट निसरडी आहे. तुझा जीवही जाऊ शकत होता. मी परत क्षमा मागते. पण मला इथल्या वाटा माहीत नाहीत. मला एकटीला सोडून कुठे चाललात? इथे हिंस्र पशू असू शकतात. मला शस्त्र चालवता येतं, पण देवाच्या दर्शनासाठी शस्त्र कशाला? म्हणून मी ते खालीच ठेवले होते. तो मागे फिरला. आपण दक्ष असलो पाहिजे. सशस्त्र असलो पाहिजे. कधी काय होईल सांगता येते का? चल आता माझ्यासोबत. मी तुला पलीकडे नेऊन सोडतो. माझी माता प्रतीक्षा करत असेल. आपण कुठे आहोत आता? जास्त लांब नाही. लवकरच आपण वाटेला लागू, जिथून आपण चढायला सुरुवात करतो. त्याने कमरेची कट्यार काढली आणि वाट काढत तो निघाला. त्याच्या मागे मंदोदरीही निघाली. मय त्याचे काही सैनिक घेऊन मंदोदरीच्या शोधात निघाला होता. दोघांना त्याच्याकडे येताना पाहून मय खुश झाला. आपली पुत्री सुखरूप पाहून तो त्या तरुणाला धन्यवाद देऊ लागला. मला निघायला पाहिजे. आई वाट पाहत असेल. तिथून निघून गेला आणि त्याने सरपटणाऱ्या प्राण्याप्रमाणे तो पर्वत सर केला. मय एक कुशल अभियंता. मय असुर लोकांचा प्रमुख होता. त्याला असुर लोक आपला राजा मानत होते. असुर लोकांनी निवडून दिलेला तो लोकप्रमुख मयासूर म्हणून विख्यात होता. मला क्षमा कर पुत्री. मी तुला शिवपार्वती कथा सांगण्यात एवढं गढून गेलो की तुझ्या सुरक्षेचं भान राहिलं नाही. बाबा मी ठीक आहे. तो युवक नसता तर कदाचित मी शिवात विलीन झाले असते. असं बोलू नये पोरी. अजून मला तुझं लग्न करायचं आहे. बाबा, तुम्हाला सोडून मी कुठेही जाणार नाही. तिला शरीरावर बऱ्याच ठिकाणी खरचटले होते. काही जाग्यावर मुक्का मार देखील लागला होता. अंगावर काळे निळे व्रण दिसू लागले होते. पुत्री, तुला उपचाराची आणि आरामाची गरज आहे. आपण निघाले पाहिजे. मयाने तिला पालखीत बसण्याचा आग्रह केला. नको बाबा, मी घोड्यावरच ठीक आहे. मी काही राणी आहे का पालखीत हिंडायला? घोड्यावर टांग टाकताना तिला वेदना जाणवल्या. तिचे अंग कणरले होते. तरीही ती तशीच बसली.